त्यात काहीतरी वेगळं जर बनवलं ना की आपल्या जीवाभावाच्या माणसांना ते द्यायचं टेस्ट करायला, अशी पद्धत आहे आमच्या इकडं. तर म्हणूनच आहे ना ऋतूच्या माझ्यासाठी मस्त गुलाबजाम घेऊन आली होती आणि गुलाबजाम खूप छान झाले होते बरं का. त्याच्यानंतर आता आम्हाला जायचं होतं जरा बाहेर, तर अगदी 5च मिनटामध्ये मला तयार व्हायचं होतं, कारण अचानक फोन आला होता की खूप दिवस झाले तुम्ही माझ्या घरी येणार का नाही, किती वेळा बोलवलं आहे. म्हटलं नाही नाही आज जायचंच. आज आहे ना हातातलं काम बाजूला ठेवलं आणि मी पटकन आवरलं, पावडर वगैरे लावली, केस विंचरून घेतले आणि जास्त वेळ काही लागत नाही बरं का मला आवरायला. फक्त लिपस्टिक लावली का लगेच मी तयार होत असते, जास्त वेळ लागत नाही. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की मी खूप मेकअप करत असते, पण खरंच फक्त लिपस्टिक लावली ना तरी तेवढाच मेकअप मला पुरेसा असतो. आणि हे गुलाबजाम घालून दिलेली वाटी आता रिकामी कशी द्यायची, तसं मी कोणाचंच भांडं रिकामं देत नाही, कारण आमच्याकडे तशी पद्धत नाही की काहीतरी भांड्यामध्ये घालून द्यायचं, रिकामं भांडं देत नाही का ते मला माहीत नाही बरं का. त्याच्यानंतर मी ऋतुजा भाभी आम्ही निघाले आमच्या मैत्रिणीच्या घरी. तर तिचा खूप 2-3 झाले फोन येत होते, या ना ताई माझ्या घरी. तर रूम चेंज केली आहे ना, तर कशी रूम बघायला या. आणि तिचं छोटंसं बाळ पण बघायचं होतं, कारण त्याला मी बघितलं होतं पण आता 2 महिने झाले काय पाहिलंच नव्हतं. तर आम्ही त्याच्या घरी गेलो. तर बघा कसली छान खेळते, अगदी शांत बाळ आहे, गोंडस गोजिरवाने. आणि माझ्या सार्थकचं नाव तिला आहे ना खूप आवडायचं, म्हणून तिला मुलगा झाला ना तर त्याचं पण नाव तिने सार्थक ठेवलं. तर बघा माझा सार्थक जसा होता ना लहानपणी सेम हा पण तसाच आहे, अगदी गोलू मोलू. तर त्या बाळासोबत थोडीशी मजा मस्ती केली. त्याच्यानंतर तिने ना आमच्या सगळ्यांसाठी चहा बनवला. खरंच 4 मैत्रिणी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा खूप मजा मस्ती आणि खूप गप्पा धम्माल असते. अगदी अर्धा तास जरी त्या भेटल्या ना तरी 1-2 महिने पुरेल एवढी एनर्जी त्या मैत्रिणींच्या गप्पांमध्ये असते. तर खूप वेळ गप्पा वगैरे झाल्या, म्हटलं चला आता घरी जाऊया. तर सगळ्यांचे गप्पा वगैरे झाल्या आणि मग आम्ही निघालो घरी तिचा निरोप घेऊन. आणि जाता जाताना मंदिर लागतं, दत्त मंदिरात गेलो, पण नेमकं ते बंद होतं, तिथं काही दर्शन आमचं झालं नाही. येता येता फुलं दिसली तर फुलांची थोडीशी चोरी केली, म्हटलं चला काहीतरी काम केलं आहे आज. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि परत मी आणि ऋतुजा निघालो आहे बाहेर. तिला थोडीशी शॉपिंग करायची होती ऋतुजाला साड्यांची. तर ती मला म्हटली की ताई तुमची चॉईस छान आहे, माझ्यासोबत चला. तर मी तिच्याच गाडीवर बसून चालली आहे बघा. तर दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे रोडला काय एवढं ट्रॅफिक नाही आहे, थोडंसंच आहे. तर कसं वाटलं आजचा डेली व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.